च्या वतीने आज मी आपल्याला उडपी पद्धतीची खोबऱ्याची चटणी कशी तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। नेहमीच्या पद्धतीने इडलीचं पीठ आंबवून इडल्या वाफवून घेत आहे। इडली पात्रामध्ये वाफवून घेतलेल्या इडल्या मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। छान अशा इडल्या फुलून आलेल्या आहेत। इडल्या तयार करून झालेल्या आहेत, तर आता चटणी बनवायला सुरुवात करते। चटणीसाठी सर्वात प्रथम शेंगदाणे भाजून घेत आहे। शेंगदाणे गॅसच्या मंद आचेवर भाजून घेत आहे। छानपैकी खमंग असे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून हे शेंगदाणे थंड करण्यासाठी ठेवून देत आहे। पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घालत आहे। जिरं तडतडायला लागल्यावर त्यामध्ये 1 इंच आलं त्याचे तुकडे करून घालत आहे आणि त्याच्याच बरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्याही भाजून घेत आहे। 4 हिरव्या मिरच्या, पाव कप फुटाण्याची डाळ आणि पाव कप शेंगदाणे घालून हे सर्व मी परतून घेत आहे। हे सर्व परतून घेतल्यानंतर गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून देत आहे। थंड झाल्यावर हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतत आहे। आता यामध्ये थोडी कोथिंबीर आणि पुदिना घालत आहे। अर्धा लिंबाचा रस, 1 कप ओलं खोबरं, चवीपुरतं मीठ आणि 1 कप पाणी घालून हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। छान अशी उडपी पद्धतीची चटणी वाटून झालेली आहे। ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। या चटणीला वरून फोडणी देण्यासाठी आता फोडणी तयार करूया। पळीमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावर यात 1 टीस्पून राई, राई छानपैकी तडतडल्यावर अर्धा टीस्पून उडदाची डाळ, कढीपत्ता, लाल 2 मिरच्यांचे तुकडे, 1/4 टीस्पून हिंग, तयार झालेली फोडणी चटणीमध्ये ओतून 2 मिनिटं चटणीचं भांडं झाकून ठेवत आहे। 2 मिनिटांनी चटणीवरील झाकण बाजूला करत आहे आणि चटणी ढवळून घेत आहे। चटणी छानपैकी तयार झालेली आहे। आता ही तयार झालेली चटणी इडली बरोबर सर्व करत आहे। उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी
उडपी पद्धतीची खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. आपणही ती करून पाहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.